आज आपण पनीर भात बनवणार आहे। चला रेसिपीकडे। मंडळी, काव्य रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पनीर भात बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य कांदा, लसूण अद्रक पेस्ट, कढीपत्ता, टमाटर, बटाटा, कोथिंबीर, पनीर आणि खडे मसाले। सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊ पनीर तळण्यासाठी। आता आपण गॅस पेटवलेला आहे। आता त्याच्यात पनीर टाकून घेऊया। तेल गरम झाल्यावर आता आपण तेल गरम झालेलं आहे, पनीर टाकूया तळण्यासाठी। मंद आचेवर फ्राय करून घेऊ। आपलं पनीर गोल्डन झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण पनीर काढून घेतलेलं आहे। आता आपण खडे मसाले त्याच्यात तेलामध्ये टाकून घेऊ। थोडे जिरे टाकून घेऊ, थोडी मोहरी टाकू, त्यानंतर कढीपत्ता टाकू। आता आपण कांदा परतून घेऊ। कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता त्यात टमाटर, लसूण अद्रक पेस्ट ती पण चांगली फ्राय करून घेऊ। आता त्यामध्ये बटाटे आणि पनीर टाकून पुन्हा फ्राय करून घेऊ। आता सगळी सामग्री आपली फ्राय झालेली आहे। आता त्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकू, 1 चमचा, हळदी पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा। आता एकत्र करून घेऊ। त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकू। पाण्याला छान उकळी आले का तांदूळ धुवून टाकू। आता आपण 1008चे तांदूळ घेतले, ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। छानशी पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यात तांदूळ धुवून टाकू। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू। आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊ झाकण लावून। परत एकदाशे हलवू। आता आपण झाकण लावून घेऊ। 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करू। 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण गॅस बंद करू। गॅस आपण बंद केलेला आहे। आता थोड्या वेळ वाफ निघेपर्यंत झाकण खोलायचं नाही। आपल्या कुकरची वाफ निघालेली आहे। हे बघा, मस्त भात तयार झालेला आहे। मस्तपैकी आपला पनीर भात रेडी झालेला आहे। चला काव्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।